हॅलो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कुकिंग मास्टर जी मध्ये. आता 1.5 महिना झाला मी काहीच कारणानं व्हिडिओ टाकला नव्हता. गावी गेलती जरा काय तर कारण झालं म्हणून तरी व्हिडिओ काय टाकला नाही. आज बघा सोया पालकचं रेसिपी टाकते. त्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवली आहे बघा. त्यामध्ये पाणी घालून घेते. एक तांब्या पाणी घालून घेतलं. पाणी घालून घेतली. ही पालक धुवून साफ करून घेतल्या. त्यामध्ये आता गरम करून घेईल. त्याचं बुडकं काढून घेतलं तर थोडीशी गरम करून घ्यायची, जास्त नाही. आपल्याला त्याचा टेक्स्चर हिरवा तसाच ठेवायचा आहे, तर म्हणून आपण जास्त गरम अजिबात करून घ्यायचे नाही. आपल्याला ती होस तर आपण हे 3 कांदे घेतलेत बघा. एक टमाटर मोठा घेतला आहे, छोटा नव्हे मोठा. ते आपण कटिंग करून घेऊ. पहिला कांदा कटिंग करून घेऊया छोटा छोटा. कांदा कटिंग करून पूर्ण घ्यायचा. मी ही आज पहिल्यांदाच ही कटिंग तुम्हाला दावते आहे. पहिलं काय कटिंग वगैरे दावतच नव्हती. तसंच कटिंग करून हे सगळं करून तुम्हाला दावते. आज परफेक्ट सगळं दावणार. काय आता बघा, तर बघतील लोक नाही बघतील तर. कांदा चिरून झाला, आपण डिशमध्ये काढून घेऊया कांदा. बघा चिरून मस्त असा मोकळा बारीक चिरून घ्यायचा कांदा. मस्त मोकळा बारीक चिरून घेतला. आता मी डिशमध्ये काढून घेते. कांदा चिरायचा झाला आता डिशमध्ये काढून घेऊन पण टमाटर चिरून घ्यायचं. असं 3 कांद्याचे डिश भरून झाले बघा. कांदा जास्त घातला ना, टमाटर पण जरा मोठंच घालायचं, चांगला टेस्ट येतो जरा. आणि त्या टमाटरचं पहिलं हे असलं हे काढून घ्यायचं. हे निबार असतं आणि कडक पण असतं. आपल्याला नरम व्हायला ते होत नाही नरम. बघा चांगला मस्त टमाटर पिकलेला आहे. त्यासाठी छोटे काप करून घ्यायचे. मस्त छोटे आपल्या पालक तोपर्यंत शिजते. आपल्याला जेवढं हे होतं तेवढंच. आणि बारीक कापून घ्यायचं. लय मोठं नाही घ्यायचं टमाटर. सगळं घेतलं असतं तर बारीक कापता नसतं आलं. म्हणूनसाठी अर्धची करून घेतलंय बघा. मग ती बारीक एकदम कटिंग होती अशी. मस्त बारीक कटिंग करून घ्यायची, का तर नरम लगेच पडतं. आणि चांगलं मोठं असल्यामुळं चांगलं पचलेलं पण टमाटर, त्यामुळं लगेच नरम होणार कांद्यामध्ये. असं पहिलं बारीक करून. माझ्या चाकू छोटासा आहे, मला मोठ्या चाकू आहे पण मोठ्या चाकून मला एवढं जमत नाही, म्हणून मी छोट्या चाकूनच कटिंग करते. आपल्याला जेवढं सोपं पडेल कोणत्या चाकूला कोणत्या काय त्यानंच कटिंग करू शकतो. पालक बघा शिजले कशी मस्त, जास्त पण नाही आणि कमी पण नाही, मस्त शिजले. आपण तिला आता बंद करून घेतला. आपण ह्याच्यात 1 तांब्या पाणी काढून घ्यायचं. तुमच्याकडे बर्फ असला तर बर्फ पण टाकू शकता. माझ्याकडे बर्फ नाही, थंड पाणी मी टाकलं. हे चिमट्यानं आंटी कशी मग पोरासने वरटते बघा. आवाज येत असेल काय वरटते खालची आमची सोसायटीत खाली वरटते काय मुलासनी. असे काढून घ्यायचे सगळे पालक बारीक नाही. चिमट्यानं काढून घेतली. तुम्ही पाणी काढून झाल्यानं पण काढू शकता. काय झालं तरी माझं बाहेर तुटला. नवीन घेईन तवा मी चिमट्यानं घेते काढून. असं हलवून घ्यायचे सगळे. त्याला हे पाण्यात ह्याच्यासाठी टाकायची असते पालक की त्याचा हिरवापणा तसाच राहतो. गार पाण्यात टाकली तर. बर्फ टाकलं तर लगेच म्हणजे थंड होते ना, त्याचा हिरवापणा तसाच राहतो आणि मस्त हिरवी पालक होती. आणि अशी जर गरम पाण्यात ठेवली तर काळी पडते पालक. काळी अजिबात पडू द्यायची नाही. आपण आता हिला 5 मिनिटं तशीच ठेवायची पाण्यामध्ये. ती मी सोयाबीन भिजू घालून ठेवलं होतं का, अर्धा तासात चांगलं घेतले मस्त. आता मी ह्याला काढून घेते पिळून मस्त टाकून घेते. पालक थंड होते तेव्हा आपण सोयाबीनचं आपण हे करू मसाला लावून हे मस्त पाणी काढून घ्यायचं. सगळं पूर्ण पाणी काढून घ्यायचं, सुक्क करून घ्यायचं.
काढून घ्यायचं. आपल्याला अख्खं ठेवायचं असं अख्खं ठेवायचं, नाही तर असं फोडून घ्यायचं, असं मस्त बारीक बारीक फोडून घ्यायचं. अख्खा आवडत नसलं तर का तर अख्ख्यात मसाला नाही जात आणि असं फोडलं का मसाला जातो, म्हणून आपण असं सगळं फोडून घ्यायचं. त्यात सोयाबीन चांगलं भाजून घ्यायचं गरम करून. त्यासाठी मी तेल टाकून घेते. थोडंसं तेल कडक करून घेते. चांगलं कडक होऊ द्यायचं. त्यामध्ये आपण सोयाबीन घालतो. चांगलं भाजून घ्यायचं सोयाबीन. त्यात नंतर पालकाला भाजायचं सोयाबीन चिकटतं. सोयाबीन चिकटतं चांगलं भाजायचं. त्याचा म्हणजे थोडासा वास स्मेल येतो ना, अजिबात भाजून त्यावेळेस मी थोडंसं हे टाकून घेते त्यामध्ये. आपल्याला पालकामध्ये पण मीठ घालायचं, पण त्यामध्ये थोडंसं चांगला भाजलं पाहिजे. त्यामध्ये हळद पण घालून घ्यायची. थोडंसं लाल तिखट, लाल तिखट पावडर घालायची. थोडी धन्याची पावडर पण घालून घ्यायची. मसाला घालून त्यामध्ये घ्यायचा मसाला चांगलं भाजून घ्यायचं. मसाला घालून कमी गॅस करून चांगला भाजायचा. मसाला चांगला लागला ना, थोडंसं दही घालून त्याच्यात. थोडंसं 2 चमचा दही घालून घ्यायचं. तर 1 चमचा आणि 2 चमचे थोडंसं दही घालून घ्यायचं. चांगला मसाला लागायचा आणि कच्चं हे घातल्याने सगळं निघायला लागतं. असं थोडंसं 5 मिनिट आता हे घालून घ्यायचं. चांगलं भाजून घ्यायचं 5 मिनिटं. चिटकल्याला पूर्ण निघतंय ना बघा, भाजायला लागलं की निघून जातं. दही टाकलं थोडंसं. तुमच्याकडे दही नसलं तर ऑप्शन आहे, दही नसलं तर लिंबू टाकू शकता. थोडंसं लिंबू टाकलं तरी चालेल. सगळीकडे कसं साधं हे टाकायला लागतं, पूर्ण त्याचा निघून गेला आणि भाजाय पण लागतं. ना करपणार पण नाही, भाजणार चांगलं. तसं आता गॅस वाढवते मी. त्याच्यामधून पाणी काढून घ्यायचं. आपलं आधी ठेवली ना त्यात आत मसाला नाही शिरत, म्हणून मी सगळे तुकडे करून घेते. तुम्ही अख्खे पण घालू शकता, असं काय नाही, अख्खे नाही म्हटलं तसं काय नाही. आता बघा भाजून झाली तयार ही. पुन्हा त्याला काढून आता गॅस बंद करून घेतला मी. त्याला काढून घेते ताटात. आता काढून घेतलं. हेच कढई आपण घेतली. आता आपण आता पालकाची पहिली तयारी करून घेऊया. मी आता ह्याच्यात ग्राइंड करून घेते. अद्रक लसूण हे बारीक करून घेतला होता. आता आपण ही पालक बघा थंड झाली मस्त. त्याला अजिबात ही काळी पडली नाही, हाय तसंच राहिला. तर हे मी घालून घेते ग्राइंड करायसाठी. आणि त्याच्यामध्ये बघा ही 5-7 मिरच्याची पाकळ्या घालून घेते. तुम्हाला कमी जास्त तिखट पाहिजे एवढी मिरची तुम्ही घालू शकता त्यात. आता हे मी ग्राइंड करून घेते. आता पालक
ग्रेंड झाली मस्त. गॅस पेटवून घ्यायचं. त्याच कढईमध्ये आपण पालक बनवायचे. आता त्याच्यामध्ये आपण पहिलं तेल घालूया. जरा जास्त तेल भरपूर घालायचं कांदा चांगला भाजण्यासाठी. मस्त. आता ही 2 पळ्या तेल छोट्या पळ्या आहेत ना, ते 2 पळ्या घातल्या. ह्याला चांगलं कडकडीत होऊ द्यायचं. मस्त. आता तेल एकदम बघा कसं कडकडीत झाले. आता आपण त्यामध्ये राय घालून घेतली. 1 चमच राय घालून घेतली आणि थोडा 1 चमच जिरा फुलण्यासाठी आणि कढीपत्ता. कढीपत्ता घालून घेतला. चपट वाजते एकदम कढीपत्ता. कडकडीत असं मिक्स करून घ्यायचं. आता त्याच्यानंतर आपण कांदा घालून घ्यायचा. चिरलेली 1 वाटी कांदा आणि घालून घ्यायचा. कांदा लाल होतं चांगला भाजायचा. मस्त चांगला लाल होतं भाजायचा. मग आपण ह्याच्यामध्ये टमाटर घालायचं. कांदा भाजून घ्यायचा चांगला. मस्त असा 5 मिनिटं चांगला भाजू द्यायचा आणि मग टमाटर घालून द्यायचा. कांदा कसाही कलर बदलायला लागला थोडा भाजायला लागला. टमाटर सोबत काही मऊ पडत तर आता आपण टमाटर घालतो. 1 मोठा टमाटर घातला होता. ते भाजून घेतला भाजायसाठी टाकून. टमाटर पूर्ण मऊ होऊ दे. मऊ व्हायसाठी आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ. आता आपण बघा मगाशी आपण ह्याच्यामध्ये सोयाबीनमध्ये मीठ घातलं आणि ह्याच्यामध्ये पण त्याच अंदाजाने मीठ घालायचं. तेवढीच चवीपुरतं घालून घ्यायचं असं मस्त 2 मिनिटं. त्यानंतर आपण हळद घालून घेऊ. हळद थोडासा थोडी हळद घालून घेतली. ती पण आपण मस्त 2 मिनिटं घालून घ्यायची. त्याला मग आपण धण्याची पावडर घालून घेणार. धण्याची पावडर चांगला मस्त 1 चमचा मोठा चमचा घालून घेतली धण्याची पावडर. ती पण मस्त असं हलवून घ्यायची. चांगले मसाला हलवून घ्यायचा. एकजीव झाला पाहिजे सगळ्या मसाला. एकदम हलवून घ्यायची चांगली. मीठ पहिल्यांदा सगळे टाकायला मीठ का पहिल्यांदा टाकलं की पाणी सुटतं मिठाचं आणि मसाले अजिबात जळत नाही. नंतर मसाले जळतात म्हणून मीठ आधी घालून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण वाटलेला आहे गरम मसाला. ती अर्धा चमचा घालणार आहे, जास्त नाही. त्यात घरी एकदम स्ट्रॉंग आहे. घरी वाटलेला आहे म्हणून एकदम स्ट्रॉंग आहे म्हणून ती अर्धा चमचा घालून घेतली आणि हलवून घेतली. आणि थोडीशी लाल तिखट मिरची घातली आपण. सोयाबीनमध्ये पण लाल तिखट घातलं आहे, त्याच्यामध्ये पण घालणार आहे. तर पण थोडा अर्धा चमचा फक्त घालणार, जास्त आणि हलवून मस्त घेणार. आणि आता त्याच्यानंतर आपण अद्रक लसणाची पेस्ट केलेली आहे घालून घेणार आहे. त्याने ही अद्रक लसणाची पेस्ट घालून धरून 1 किलो मसालाचा करायचा सगळा. आता 5 मिनिटं कमी गॅस करून आता मसाला ना मस्त भाजून घ्यायचा. अजिबात पुण्या त्यामध्ये पालकमध्ये सोयाबीनमध्ये नाही लागलं पाहिजे मसाला आणि कच्चे पण नाही वाटले पाहिजे ते. म्हणजे एकदम कमी गॅस करून घेते. कमी गॅस केला आणि 5 मिनिटं चांगली भाजून घ्यायची. 1 किलो मसाल्यांचं होते. तुम्हाला असं वाटलं करत तर थोडंसं पाणी घालू शकता तुम्ही. नाही तर आपलं वाटलं आता निघायला लागले तसे एकदम तेल सुटतं त्याचं. तिखटलं असलं तरी काही एवढी काळजी करायची गरज नाही. असं करतो नाही द्यायचं. तिखटलं तरी पाणी तेल सुटायला लागलं त्याचं बाहेर चांगलं भाजायला लागलं तर बाहेर तेल सुटतं. बाहेर तेल सुटायला लागलं का हे असं निघून जातं कढईचं. पूर्ण कढईचं 5 मिनिटात आम्ही चांगलं भाजून एकदम करून घेतो. आता बघा असं कढईला चिटकलं होतं सगळं मसाला. एक सगळा मसाला चिटकला पाहिजे. पूर्ण तेल सोडलं मसाला. मस्त मसाला आणि तेल सोडलं. आता आपण ह्यावेळी मसाला पण मस्त भाजला आहे. आता टमाटर वगैरे पाक उडून गेले सगळं भाजला मसाला.
आपण ह्यामध्ये सोयाबीन भाजून ठेवलेलं ती सोयाबीन घालून घ्यायची. सोयाबीनचे वडे बारीक बारीक केले का त्याचाच पण पहिल्यांदा एकजीव करून घ्यायचं सगळं हलवून मसाला. मस्त हलवून घ्यायचं, एकजीव झाला पाहिजे सगळ्यांचा. थोडंसं मसाले मुरले पाहिजे ह्याच्यामध्ये. त्यानंतर आपण फुल गॅस करायला थोडं 2 मिनिटात हलवून घ्यायचं मस्त. मग त्यानंतर आपण आता ही पालक वाटलेली आहे बघा, मिरची पालक होईल ना वाटलं ती घालून घ्यायची. घालून एकजीव करून घ्यायचं. एकदम घट्ट झाले पालक घातल्यामुळे आता मस्त झालं. आपल्याला आता जेवढी गिरवी पाहिजे तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. तर मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते, भांड्यानं धुवून घालते पाणी बघा ह्याच्यामध्ये. आपल्या जेवढी तुमच्यानुसार तुम्हाला घट पातळ कशी बी गिरवी पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता, पाणी घालू शकता. किती टाइम शिजवणार तुम्ही, तुम्हाला अशी घट्ट पाहिजे का पातळ पाहिजे, ज्या रेकॉर्डिंग घरात आपल्याला पसंत आहे त्या पसंतीची तुम्ही पाणी घालून घ्या. एवढीशी घट्ट आहे तर अजून शिजून थोडी घट्ट होणार आणि अजून पाणी घालून घ्यायचे मस्त. आणि जास्त टाइम कमी गॅसवर शिजलं तर सोयाबीन आहे हे त्याच्यामध्ये सगळं मसाला मुरतात, म्हणून थोडं पाणी जास्तच घालून घ्यायचं. मी 1 तांब्या पाणी घातलंय तर पूर्ण, तुम्ही तुमच्यानुसार किती घालायचं घालू शकता. आणि अशी चांगली एक उकळी द्यायची आणि कमी गॅस करून चांगलं अर्धा तास चांगलं शिजू द्यायचं झाकून ह्याच्यावर. तर मस्त कसं उकळतंय बघा, असं चांगले पुढे येऊ द्यायच्या. आणि आता मी झाकून ठेवणार आहे. 15 मिनटं झालं चांगलं उकळून अजून 15 मिनटं कमी गॅसवर चांगलं शिजू द्यायचं. मग ही वर आल्या बघा सोयावडी कशी वर आली आहे सरणी. यात सगळा ही रसा आहे ती मुरला पाहिजे असा, मग टेस्ट येणार खायला. मुरांना तर अजिबात टेस्ट येणार नाही, म्हणून आपण पहिल्यांदा ही झाकून ठेवायची आणि कमी गॅस करून ठेवायची, चांगली मुरली पाहिजे मस्त. सोया पालकची भाजी मस्त झाली आहे. सोया पण राहते मस्त. कशी वाटली सोया पालकची भाजी सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. You find the one, you should never give her up. I think it's the way life changes when in love, yeah. I surround my soul